मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत झाली. पूरग्रस्तांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. आमची मागणी आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे. दुसरी मागणी आहे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. तिसरी मागणी आहे, पीक विम्याचे जे ट्रिगर नव्यानं जे सुरुवातीचे होते ते शिथिल करून एकच ट्रिगर ठेवलेलं आहे, त्याच्याऐवजी पहिल्याचे ट्रिगर सगळे लागू करावे. आणि चौथी मागणी आहे, घरं दारं गुरं ढोरं जे वाहून गेले त्याची आर्थिक मदत केली. मला असं वाटतं ही कोणतीही मागणी याच्यात पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्याला डायरेक्ट मदतीची आवश्यकता आहे, 50,000 रुपये हेक्टरी मदतीची आवश्यकता आहे, कर्जमुक्तीची आवश्यकता आहे. ही काही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. पीएम आवास योजनेतून घरं देखील पीएम आवास 2016ला जाहीर झालेले घरं 2022ला हर घर छत द्यायची घोषणा 2016ला केली होती मोदींनी, 22ला देणार सांगितलं होतं. आता 2025 उजाडतो, अजून 10% लोकांना सुद्धा घर न दिलं. म्हणून आता ज्याचं घर वाहून गेलं त्याला तुम्ही काय पीएम आवासमधून घेता? ज्याचं घर वाहून गेलं त्याला डायरेक्ट मदत द्या ना. आमची जागा आहे, आमच्याकडे घर आहे, जागा आहे, सगळ्या गोष्टी, त्याला डायरेक्ट मदत द्या. पीएम आवासचे जेवढे काही निधी असेल तो डायरेक्ट त्या शेतकऱ्याला द्यावा ना. हे तुम्ही घुमून फिरून या घोषणा का करता? पीएम आवास हर घर छतची घोषणा जी 2016ची 9 वर्षामध्ये अजून 10% सुद्धा पूर्ण झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं शेतकऱ्यांना, आता तो शब्द बरोबर नाही की शेतकऱ्यांशी बेईमानी करू नये, शेतकऱ्यांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करू नये. आता ही पॅकेज जाहीर केलंय, परंतु कर्जमाफीचा मुद्दा जे आहे तो त्यांनी मागत केला. हे पॅकेज प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असेल. रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले, एखादं धरण फुटलं, एखादी शाळा शाळेची बिल्डिंग पडली, या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तो निधी असेल. परंतु अजून 2023 पासूनचा अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, वादळ वारं असेल, याचा 13,000 कोटी रुपये सरकारकडे बाकी आहे अजून. आणि आता नव्यानं हे जे 6 लाख हेक्टरच्या वर नुकसान झालं त्याची मदत शेतकऱ्याला आवश्यक आहे. बाकी 31,000चं पॅकेज कोणासाठी? मुख्यमंत्र्यांनी जरा डिटेल द्यावं. शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टरी 50,000 रुपये येणार आहे का ते आम्हाला सांगावं. पीक विम्याचं ट्रिगर रद्द केलं का ते आम्हाला सांगावं. आमचे गुरंढोरं वाहून गेले, घरदारं पडले, ते उभा करून देणार आहे का ते सांगावं. याच मागण्या शेतकऱ्यांच्या. बाकी तुमचं 31,500 कोटीचं जे असेल पॅकेज आज सरकारच्या खिशात खडकू नाही आहे. एकीकडे कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करताय आणि तुम्ही 31,500 कोटीचं कुठून आणलं तुम्ही? फक्त हे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी नुसतं एस्टिमेट बनवलेलं असेल, याच्यातली रक्कम सरकारकडे नाही. नियमित कर्जमाफीच्या संदर्भात